स्त्रियांना पुरुषांविषयीचे जे गैरसमज असतात त्याचा व्हिडिओ करून झालेला आहे. पुरुषांच्या बाजूचा होता तो व्हिडिओ, परंतु बऱ्याचदा पुरुषांना पण गैरसमज होतो की स्त्रीला काय म्हणायचे, तिच्या मनामध्ये काय चाललंय, आणि म्हणूनच आता स्त्रियांच्या बाजूचा व्हिडिओ आहे. पण तुम्ही जर तिला समजून घेतलं तर त्याच्यात हित तुमचंच आहे. म्हणूनच पुरुष हितार्थ जारी या व्हिडिओमध्ये मिसकन्सेप्शन्स अबाउट विमेन मेन हॅव असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, मुलींना पैसे असणारीच मुलं आवडतात. चूक, मोठा गैरसमज आहे हा सर्व पुरुष जातीच्या मेंदूतला. सांगते, मुलींना ॲम्बिशियस मुलं आवडतात, पण आत्ता आकडा किती आहे बँकेच्या अकाउंट मधला याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. अपवाद आहेत, ज्याला गोल्ड डिगर असं म्हणतात. आपल्याकडे त्याला नाव सुद्धा आहे, व्याख्या सुद्धा आहे. गोल्ड डिगिंग म्हणजे काय? त्या व्यक्तीवरती प्रेम नाही, त्याची माया काळजी काहीही वाटत नाही त्या व्यक्तीविषयी, परंतु अट्रॅक्शन आहे ते फक्त त्याच्या सोशल स्टेटस आणि पैशांविषयी, आणि त्याच्यामुळे सगळ्या स्कीमा चालू आहेत. अपॉर्च्युनिस्ट असतात अशा मुली, आणि तुमच्याशी लग्न करतात किंवा तुमच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहतात फक्त आणि फक्त तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून. स्पेशली स्पर्धा परीक्षा वगैरे जेव्हा असतात ना, की UPSC परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करताना अजिबात ढुंकून सुद्धा बघत नाहीये, परंतु पहिली परीक्षा प्रिलिम पास केली की चिकटायला सुरुवात. इतकं जवळ 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 राहायचं. मेन्स पण क्लिअर केली, माय गॉड. मग तर घरी बिरी बोलून आता आपणच होत, मग इतर मुलींपासून ती मुलगी तोडते बरोबर त्या मुलाला, त्यालाही बिचारायला वाटायला लागतं ही माझ्यावरती किती जेन्युअनली प्रेम करते, आणि आता काय म्हणजे हीच आता आपली बायको आहे. आणि मग काय होतं, इंटरव्ह्यू मात्र जर फेल झाला, ती पोरगी नंतर कॉल सुद्धा उचलत नाही. असे भरपूर अनुभव खूप साऱ्या मुलांना आलेले आहेत. हा अपवाद आहे. आता लगेच मुली मला तू काय किती सगळ्यात लकी आहे, अशी काही मुलं मिळत नाही, तुला काय बुवा परदेशात फिरायला मिळतं, इक्वॅलिटी, अथांगला पण सांभाळतो, तुझे सगळे ड्रीम्स कम्प्लीट करतो, आणि मला लकी ठरवायचं. चूक आहे हे. मला तुम्हाला सांगायला आवडेल, जेव्हा मी सुकीर्तच्या प्रेमात पडले, तो एक साधा पत्रकार होता. जेव्हा माझा 10,000 रुपये पर डे होता हिंदी मालिकेत, तेव्हा सुकीर्तचा संपूर्ण महिन्याचा पगार 13,000 रुपये होता. पण मी काय बघितलं माहितीये, हा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मुली मुलांकडचे पैसे अमाऊंट, आता बँकेच्या याच्यामध्ये आकडा किती आहे हे बघत नाहीत, तर बघतात की तो ॲम्बिशियस आहे का, त्याला पुढे मोठी स्वप्न आहेत का, त्यासाठी तो प्रयत्न करतोय का, त्याचा प्लॅन काय आहे. मला अजून आठवतंय, प्रेम बिम ठीक आहे का बाजूला, पण आता आपण लग्नाच्यासाठी बसलोय, आता आपण चर्चा करायला बसलोय. मी सुकीर्तला प्लॅन मागितला, पुढचा 5 वर्षांचा मला प्लॅन दे, की तू स्वतःला कुठे पाहतोस. प्रॅक्टिकल आहे हे, कारण की मला जाऊन संसार करायचा आहे, त्याच्यातून भाजी मंडई, किराणा, घर भाडं, वायफाय, गॅसचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल, का त्याच्या आईवडिलांवरती सतत अवलंबून राहायचं, का माझ्या आईवडिलांकडून मागत राहायचं. आपला दोघांचा संसार आहे ना, तो कसा भागवायचा याचा प्रॅक्टिकल विचार स्त्रिया करतात. परंतु तू ॲम्बिशियस तरी आहे का, आणि दॅट्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि मला तो सिरियस आहे कळलं, त्याचे पुढचे प्लॅन्स कळले, मला दिसत होतं माझं भविष्य खूप ब्राईट आहे, आणि तुम्ही आता बघता माझं भविष्य खरंच खूप ब्राईट आहे. नंबर 2, मुलींना बिल्डर पोरं आवडतात. बिल्डर म्हणजे कन्स्ट्रक्शन बिल्डर नव्हे, मॅस्क्युलाईन, सगळीकडे मसल्स आहेत, ॲब्स आहेत, टाईट बॉडी. तुम्हाला खूप जास्त सुटलेल्या किंवा लुकड्या, मालनरिष्ट, आजारी पडणारी मुलगी आवडते का? नाही ना. चांगली हेल्दी फिट असलेलीच मुलगी आवडते ना. तसंच मुलींना पण खूप छान हेल्दी फिट, आरोग्य ज्याच्याकडे खूप छान आहे अशी मुलं आवडतात. त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंगर मुलं आवडतात, कारण की त्यांना असं वाटतं ते आपल्याला प्रोटेक्ट करतील, आणि हे प्रचंड बेसिक बायोलॉजिकल केमिकल इन्स्टिंक्ट आहे. कधीही कुठला देव करो प्रसंग आला, ओके, छोटा डोमेस्टिक, की काहीतरी उघडायचे झाकण, काहीतरी वरून काढायचंय, काहीतरी थोडंसं ताकदीवालं काम करायचंय, तेव्हा माझा पार्टनर मला उपयोगी येईल. बाहेर जेव्हा स्त्रीला आम्हाला अनसेफ वाटतंय, इनसिक्युअर वाटतंय, स्वतःविषयी किंवा परिस्थितीविषयी खूप घाबरल्यासारखा जीव झालाय, काळजी वाटायला लागली, तेव्हा मला तो प्रोटेक्ट करेल शारीरिकदृष्ट्या, म्हणून आमच्यापेक्षा स्ट्रॉंगर पुरुष फिजिकली आम्हाला आवडतो. ॲब्सच असायला पाहिजेत, बिस्किट, आणि तरच अशीच मुलं फक्त पोरींना आवडतात. हा मोठा गैरसमज आहे. नंबर 3, जगात भारी पिकअप लाईन, फ्लर्टिंग पटवणाऱ्या बोलबच्चन पोरांनाच मुली पसंत करतात. मोठा गैरसमज आहे हा. समजा एखादी मुलगी एका ठिकाणी बसली, ओके, आणि एखादा मुलगा आला, एकतर मुलांची आतून फाटलेली असते की आता हिच्याशी कसं बोलायचं, इतकी भीती वाटत असते, आणि असं काहीतरी भारी नाही ना बोललं, आता मी तिला इम्प्रेस नाही ना केलं तर तिला मी आवडणार नाही, असं कुठेतरी उगाचच मुलांच्या मेंदूमध्ये चालू असतं. चूक आहे हे. तुम्हाला माहिती आहे आम्ही काय पाहतो,
तिकडे येऊन लय फिल्मी काहीतरी सेंटी भारी जगातली कमाल एक पिकअप लाईन टाकली आहे, ह्याच्याकडे आमचं लक्ष पण नसतं. आमच्या लक्षात पण राहत नाही की त्यांना जवळ येऊन काय बोलला. एवढं लक्षात राहतं, त्यानं धाडस दाखवलं, इनिशिएशन घेतलं, पुढाकार घेतला, भीतीवरती मात मिळवून एकतर मुळात त्याला मी आवडले, त्यानं मला नोटीस केलं आणि त्यानं जवळ येऊन प्रयत्न केला की मी त्याच्याबरोबर काय डान्स करावं, जेवावं, बोलावं, हाय म्हणावं, फोन नंबर जे काय पुढे होईल ते. पुढाकार घेणं, लीड घेणं, त्यानं येऊन काय बोललंय आमच्याशी हे नाहीच आहे महत्वाचं. आईस ब्रेक केला, लीड घेतलं, हेच आमच्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह असतं, करेजियस वाटतं आम्हाला ते. नंबर 4, चिकण्या पोरींना आपल्या साध्या प्रेमाची काय गरज. जस्ट सुंदर दिसणार समाज मान्य सुंदर, हे खूप मुलं त्यांचं जेन्युअन प्रेम जरी असलं ना, त्या मुलीला जाऊन सांगतच नाहीत. कारण त्यांचा उगाचच गैरसमज असा असतो की तिला लय ऑप्शन आहेत, तिला काय करायचं माझ्या प्रेमाची, ती कोणीतरी भारीतला गट्टवेल. चूक आहे. ज्या ज्या बऱ्या दिसणाऱ्या मुली असतात ना, त्यांना सतत सेक्शुअल अप्रोचेस खूप वाटायला मिळतात. म्हणजे काय, तर आलाय जवळ पोरगा किंवा संधी साधली आहे, संपर्क आलाय, कशासाठी, फक्त शारीरिक संबंधांसाठी, फिजिकल अट्रॅक्शन आहे म्हणून. आणि त्याचं एका पॉइंटला खूप वाईट वाटतं, कारण की ऑब्जेक्ट म्हणून बघतात, शरीर म्हणून बघतात, माझ्या मनावरती, माझ्या पर्सनॅलिटीवरती, माझे स्वप्न, माझ्या आवडीनिवडी याच्यावरती कोणीच नाही प्रेम करत आहे. काय बघतात तर थोबाड आणि शरीर. वय वाढलं किंवा देव न कर कुठला प्रसंग आला, काही झाला, आजारपण, काही पण झालं, आणि नाही आता ते सौंदर्य समाज मान्य परत एकदा त्या व्याख्येमध्ये ती नाही बसत आहे, तरी सुद्धा जो प्रेम करेल तोच तिला पण हवा असतो. तुम्हाला जर अशी कुठची तरी खूप देखणी मुलगी आहे, तुम्हाला असं वाटत असेल हे आपल्या याच्या बाहेर आहे सगळं प्रकरण, रेंजच्या, तरी सुद्धा ना तुम्ही जर तिच्यावरती जेन्युअनली प्रेम करत असाल, तिला कधीतरी फक्त सांगून बघा, काय होईल, फार फार तर नाही म्हणेल, आत्ता पडत ती नाहीच म्हणते, तुम्ही तिच्याशी काही संपर्कात साधलेला नाहीये, तिच्या कदाचित मनात तरी राहील की अरे याला मी आवडते. त्यांना पण आनंद वाटतो बरं का आम्हाला, की कोणाला तरी आपण आवडतो, आणि तसे नाही आवडत, फक्त फिजिकल अट्रॅक्शन म्हणून नाही आवडत, तर मनापासून कोणाला तरी आपलं आकर्षण आहे, चांगलं आकर्षण आहे, आणि चांगल्या प्रतीनं काळजी वाटते, प्रेम माया वाटते. नंबर 5, वेस्टर्न कपडे घालणारी, थोडेसे बोल्ड कपडे घालणारी पोरगी संस्कारहीन आहे. कुसंस्कार आहेत तिच्यावरती, आणि साधे कपडे घालणारी, शालीन, फक्त पारंपरिक कपडेच घालते, कुर्ता, ओढणी, रुमाल असा हातामध्ये असतो किंवा साडीच असते फक्त. ती इतकी सज्जन आहे, इतकी काळजी करणारी आहे, इतक्या सद्गुणांनी भरलेली आणि भरलेलीच आहे. मला ह्याच्यावरती हसावं, 2026 मध्ये सुद्धा हे एक्सप्लेन करावं लागावं, याच्यातच मला वाईट वाटतं. कपड्यांचा आपल्या पर्सनॅलिटीशी संबंध असतो का? 100% असतो. परंतु एक लक्षात घ्या, काळ बदलतोय. तुमचं जी जीवनशैली आहे, ज्या पद्धतीनं आता स्त्रिया कामं करतात, दिवसभर काम करतात, क्रिएटिव्ह फील्ड असेल, काय वेगळं प्रोफेशनल, टेक्निकल, कुठचंही फील्ड असे नका, त्या जीवनशैलीशी निगडीत कपडे आपोआप व्हायला लागतात. फिट इन व्हायचं असतं स्त्रियांना पण, की अरे ऑफिसमध्ये सगळे असे कपडे घालतात, किंवा माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, गृहिणी जरी असले तरी ते इतके छान छान सगळे कपडे घालतात, मला पण घालायचंय. एवढाच त्याच्याशी संबंध असतो. आवड, त्याचा संबंध, आतला स्वभाव, की तिला संस्कार आहेत का, हे चूक आहे. म्हणजे अगदी रुमाल आणि ओढणी सुद्धा अशी पिनअप केलेली जी आहे, ती तुमच्या आई बापाला सांभाळेल, त्यांची सेवा करेल, दिवसभर तुमच्यासाठी फार प्रेमानं तुमची वाट बघेल, चीटिंगच करणार नाही, असं वगैरे तुम्हाला वाटत असेल तर हे चूक आहे. म्हणजे मी आत्ता कृतज्ञतेची साधना करून आली आहे. माझ्या मुलाबरोबर शरीर साधना रात्री झोपताना घेते, प्रार्थना म्हणते. शून्य व्यसन आहे मला, शून्य व्यसन आहे. मी माझ्या घरच्यांची काळजी घेते, माझ्या बाळाची काळजी घेते, मला कंपनीची प्रगती अपेक्षित आहे, मला चांगला उत्तम नामधारक व्हायचं आहे, स्पिरिच्युअल जर्नीकडे मी प्रयत्न करत असते. हे असं आजच्या आयशॅडोवरून सुद्धा तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे हे फसवं असतं. ह्या आवडीनिवडी वेगळ्या, आणि आतला माणूस ओळखायला शिका, आतली मुलगी ओळखायला शिका. यानं तुम्ही फसू नका. नंबर 6, सगळ्या भावना, सगळी रडारड, सगळं असं इमोशनल आउटबस्ट होणं म्हणजे पाळी आली आहे तिला. तिचं आतून काही ते हॉर्मोनल चालू आहे, किंवा या बाईला मेनोपॉज चालू आहे, किंवा ती त्याच्यातून काहीतरी जातीये. एक म्हणजे स्त्रिया भावनांनीच ऑपरेट होतात. म्हणजे व्हॉट वी फील इज सो सो इम्पॉर्टंट फॉर अस, की त्याच्या बऱ्याचदा लॉजिक गळूनच जातं आमच्यासाठी. सगळंच भावनांच्या लेवलला चालत असल्यामुळे बऱ्याचदा ना काहीतरी पटत नाहीये,
काहीतरी आवडत नाहीये, तर याच्यासाठी ना त्या बऱ्याचदा सहन करतात किंवा टाळतात. शक्यतो जाऊ दे ना, कुठे बोलायचं काय वगैरे असं करतात. झिजत राहतात. त्या वेळेला बोलत नाहीत बऱ्याचदा. आणि नाही झालं ना, एकाच वेळी त्यांचा बांध फुटतो आणि त्या रडायला लागतात. आणि जे काही म्हणणं आहे ना, ते रडत सगळं नाही पण तू असं जे केलंय. ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? तर मुलांना आहे ना, भावना ऑपरेट करायला कोणी शिकवलेलं नाहीये. हे आता बदलतंय. अपवादांविषयी आपण बोलत नाहीये. मुलांना ना कन्फ्रंटेशन भावनांचं करायला कोणी लहानपणापासून शिकवतच नाही, की तू बस, तुला काय होतंय, रडायचंय रड, तू काही, तुला कोणी जज करणार नाही, तू मुलगा आहेस रडतोयस म्हणून. असा मेंदू पुरुषांचा चालत नाही आणि असं त्यांचं लहानपणापासून संगोपन पण झालेलं नसतं. पण स्त्रिया करेक्ट उलट असतं. आम्हाला मोकळं झालं, शेअर केलं, रडून, त्याच्यामुळे बऱ्याचदा मुद्दा राहतो बाजूला. पुरुषाला असं वाटतं आईच्या गावात रडायला लागली. ते इतके घाबरतात ना की इतके इमोशनल झाले, इतके रडायला लागले, म्हणजे काहीतरी झालं, हिला पाळीच आली आहे किंवा हिला काय वाटतंय जगाचं, असं काय आता डेंजर झालंय. त्या भावना जरा बाजूला ठेवा. ते रडू वगैरे ते आमचं बाय डिफॉल्ट आमचं ते येत असतं. शब्दांकडे लक्ष द्यायचं, की ते काय म्हणते, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. म्हणजे जाता येता तुम्ही तिची दखलच घेत नाही. तुम्हाला कुठे घेऊनच जात नाही किंवा तू माझं कधी कौतुकच नाही करत, आता तुझ्यात बदल झालेत. ही जी वाक्य आहेत ना, ती डायरेक्ट स्त्रियांना सांगता येतात. फक्त ते ना सगळं व्यक्त करताना का देव जाणे डोळ्यातूनच पाणी येतं किंवा काहीतरी वेगळंच व्हायला लागतं आम्हाला. त्याच्यामुळे आमचं समजून घ्या, शब्दांकडे लक्ष द्या. नंबर 7, स्त्रिया चिडल्या की, स्पेशली चिडणारी भावना, त्या वाटतील ते बोलतात. हा गैरसमज खरा आहे. संपूर्ण व्हिडिओ मधला हे जे शब्द आहेत ना, जे आम्ही वापरतो बऱ्याचदा इमोशनल झाल्यानंतर. उदाहरण देते पटकन. आय हेट यू. याचा अर्थ आय ऍक्च्युली डू नॉट हेट यू. याचा अर्थ असा होतो की मला आता कळत नाहीये, मी मला काय पाहिजे तुला कसं सांगू, मी परिस्थितीला कंटाळलीये आणि तू मला समजून घेत नाहीयेस, त्याच्यामुळे आता मला तुझ्याशी बोलताच नाही येते, असा त्याचा अर्थ होतं. त्याच्यामुळे हा ऍक्च्युली जे आम्हाला मुली कळतच नाही, हे जे पुरुषांना वाटतं, ते दुर्दैवानं खरे. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया जेव्हा भावनिक होतात ना, स्पेशली असं ओव्हरवेल्मिंग, अशा रागावलेल्या असतात, तणतणत, तेव्हा जे बोलून जातात ना, त्याचे डायरेक्ट शब्द, त्याचा लिटरल अर्थ तुम्ही घेऊ नका. त्यांना शांत होऊ द्यायचं आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आणि मग ते करेक्ट शब्द त्यांच्याकडून यायला लागतात. पण त्या रागारागामध्ये आय हेट यू वगैरे असं जर म्हणाल्या, तर याचा अर्थ ते अजिबात तुम्हाला हिट बीट करत नाहीयेत. याच्या मागे खूप सगळा वेगळा अर्थ, वेगळ्या तक्रारी आहेत, ज्या कदाचित बोलल्या गेलेल्या नाही आहेत आणि थोडंसं कम्युनिकेशनचा गॅप असू शकतो. तुमच्या फ्रेंडशिपसाठी तुम्ही वेळ देत नाही आहात, एकमेकांना वेळ देत नाही आहात आणि उलट असं असू शकतं की तिला तुमची खूप आठवण येत होती आणि तुम्ही तिला वेळ देत नाही आहात. हे ह्याच्या वेळेला सुद्धा ती असं म्हणते आय हेट यू. त्यामुळे लिटरल शब्दांचा अर्थ घ्यायचा नाही. नंबर 8, मुलींना फक्त कमाल सोशल स्टेटस असलेलीच मुलं आवडतात. चूक, अपवाद असतील पुन्हा एकदा, पण हे खरं नाही. अशी मुलं जी टुवर्ड सक्सेस काम करतायत ना, ही मुलं अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटतात मुलींना. ऑलरेडी खूप समाजामध्ये मान आहे, काय पॉलिटिकल पार्टी आहे, भयानक गडगंज पैसा आहे, काहीतरी काय त्या जातीत त्या धर्मात भयंकर त्यांना वजन आहे आणि म्हणून तो मुलगा आवडतो, हे फार क्वचित घडतं. अशी जर लग्न झाली तर मी तुम्हाला सांगू का, दुर्दैवानं त्या पोरीच्या आई बापांना याचं लई पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं की आपल्या पोरीचं या पोराबरोबर लग्न व्हावं. हे बघत नाहीत, पण ते निर्व्यसनी आहे का, प्रामाणिक असेल का, आपल्या पोरीला मारतोय का, बारीक बारीक गोष्टी येतो. मुलगा म्हणून तो कसा आहे, त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत या. त्याचं चारित्र्य कसं आहे हे अजिबात बघितलं जात नाही. पण मुलगी म्हणून किंवा मुलींचं आज मी प्रतिनिधित्व करते, याच्यानुसार मी तुम्हाला सांगते, टुवर्ड सक्सेस, यशाच्या दिशेनं तो जातोय. आपलं भविष्य छान सिक्युअर आहे, खूप कष्टाळू आहे, होतकरू आहे, एवढं खूप असतं आमच्यासाठी. खूप खूप अट्रॅक्शन वाटतं अशा मुलांविषयी. नंबर 9, मुलींसाठी प्रेमात पडणं लय सोपं आहे. त्याच्यामुळे त्या कधीच नाही म्हणणार नाही. आणि जर एखादी पोरगी इतके वर्ष प्रेमात असून, रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा आपल्याला जर नाही म्हणाली, तर याचा अर्थ ती नालायक आहे. लक्षात घ्या. उलट मुली त्यांच्या आई वडिलांच्या खूप क्लोज असतात.
कनेक्टेड असतात, सतत कम्युनिकेट करतात त्यांच्या कुटुंबाशी असतात. आणि मुलींना लहानपणापासून संस्कार संगोपन पण असंच केलेलं असतं की तू सगळ्यांना बांधून ठेवायचं, सगळ्या माणसांना धरून ठेवायचं, घर सांभाळायचं, रिलेशनशिप जपायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचा माहेर, ते स्पेशली तिचे आई वडील भयानक इम्पॉर्टंट असतात. मुलींना डायरेक्ट जन्मदात्या आई वडिलांबरोबर फाईट मारता येत नाही. आणि जर तिनं तुम्हाला सोडलं असेल तर याचा अर्थ तिनं तुमच्याशी कधीच प्रेम नाही केलं आणि ती कधीच लॉयल नव्हती, ती कधीच कमिटेड नव्हती, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे खूप चुकीचं आहे. तिने तुमच्यावरती भयानक प्रेम केलं, ते प्रेम पण खरं होतं, पण तिला सगळ्याच मुलींना परिस्थिती बरोबर फाईट मारता येत नाही. हे चित्रपटांमध्ये खूप भारी वाटतं आणि त्याच्यामुळे सगळ्या पोरांना असा गैरसमज होतो. कितीतरी उदाहरणं बघतो आपण, पळून गेली ती पोरगी, आई बापाला सोडलं तरी सुद्धा फाईट मारून फुल समाजाच्या विरोधात जाऊन लढून तिनं त्याच्याशी लग्न केलं. तुला का नाही माझ्याबरोबर असं लग्न करतायत? हे खूप अवघड आहे. वास्तववाद खूप वेगळा असतो. उलट मी असं म्हणेन की इतक्या जणांना दुखवून, इतका तमाशा करून, इतक्या जवळच्या माणसांना तोडून, इतका तमाशा झाल्यानंतर तुमचं लग्न झालं आणि माणसं तुटली, तर फक्त एकच प्रश्न विचारायचा की वॉज इट वर्थ इट? हे सगळं योग्य केलं का आपण? एवढ्यासाठी हे जे केलंय हे बरोबर केलं का आपण? नंबर 10, लग्न करून आता एखाद्या मुलीला, स्त्रीला आपण घरात आणलंय. आता तिला कसंही आपण वागवलं तरी सुद्धा ती आपल्याला सोडून जाणार नाही. त्याचं कारण सांगते, लॉयल्टी, एकनिष्ठता, काय म्हणत आपण, प्रामाणिकपणा संसाराविषयी, तुमच्याविषयी, नात्याविषयी जर स्त्रीचा असेल तर तो भावनांच्या अधिष्ठानांवरती असतो. पण पुरुषांचं तसं नसतं. पुरुष आहेत ना, एकदा कमिटमेंट दिली की आता बाबा लग्न झालंय, लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्यात, वचन घेतलेलं आहे, तर मी आता ह्याच्याशी प्रामाणिक राहणार, मी चिटिंग नाही करणार वगैरे वगैरे. तसं स्त्रियांचं नसतं. म्हणूनच स्त्रियांचं चिटिंग करण्याचं प्रमाण जास्त आहे. मोठा आकडा आहे हा, पण हे रिसर्च सांगतं. लक्षात घ्या, मी अजिबात चिटिंग जस्टिफाय करत नाही, ते चुकीचंच आहे. तर अणाभाका घेतल्यात, वचनं घेतलीत म्हटल्यानंतर ती तोडायची नाहीच आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीची दखल घेणं, तिची काळजी घेणं, माया प्रेम तिला देणं हे बंद करता, तेव्हा तिच्या मनामध्ये सगळं चिडचिड 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 सुरू होते. तिला वाईट वाटायला लागतं, तिला आपलं कोणच प्रेमाचं या जगामध्ये उरलेलं नाही असं वाटायला लागतं. तिथून सगळं बदलायला सुरुवात केली, उलटे आकडे मोजायला सुरुवात करायची. तो संसार तिथे काय चाललंय हे आता फक्त परमेश्वराला माहिती. भयानक मोठा गैरसमज आहे की पोरींना महागाचे गिफ्ट आवडतात. डायरेक्ट डायमंड सेट, म्हणजे बघायचं पण नाही थोबाडाकडे, नाहीतर डायरेक्ट डायमंडचा हार. अजिबात नाही. आजकाल सगळे आता ऑलमोस्ट फायनान्शियली इतके इंडिपेंडंट झालेले, जे जे तुम्हाला असं वाटतं ना तिला तिची गरज आहे, ते ती स्वतःच्या पैशानं विकत घेऊ शकते. अहंकार वाटेल, पण हे सत्य आहे. वास्तववाद सांगते, फॅक्ट सांगते मी तुम्हाला. ज्या कमवत नसतील, सुंदर गृहिणी असतील, हाऊस मेकर्स असतील, त्या सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल महागाचे दागिने, महागाच्या साड्या गिफ्ट दिले, थोबाडावरती पैसे मारले म्हणजे झालं आणि तेवढंच फक्त प्रेम अपेक्षित असेल, नाही. ह्याच्याऐवजी अक्षरशः फक्त काहीतरी आठवलं, थोडंसं आठवलं, तिची आठवण काढली, एखादा मेसेज पाठवला, एखादा कॉल केला, तुम्ही तिच्याशी प्रामाणिक राहिला, तिची दखल घेतली, एवढीशी काय कधी कुठले पदार्थ केला असेल, भाजी छान झाली आहे भाजी, जस्ट तिचं मी म्हणलं ना, दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे असं प्रल्हाद वामनराव पै सांगतात. तशा पद्धतीनं तुम्ही तिची काळजी घेणं ज्या दिवशी बंद कराल, त्या दिवशी ती जी गृहलक्ष्मी आहे, घरातली लक्ष्मी आहे, तिचं पण प्रेम येणं बंद होईल. आणि ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा अनादर होतो त्या घरामध्ये दैन्य, दुःख, आजारपणं सगळी वाढायला लागतात. आणि म्हणून तुम्ही तिला प्रेम द्या, तिच्याकडून 10 नव्हे 100 पट, 1000 पट प्रेम तुम्हाला मिळेल. हे स्त्री प्रतिनिधी म्हणून सगळ्या स्त्रियांच्या वतीनं आज तुम्हाला जाहीर करून सांगते. प्रेमाविषयी, प्रेमाच्या 5 कोणत्या भाषा, या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ केलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी आय लव्ह यू.